सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शक होण्यासाठी एकत्र मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाचा नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी, ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं हे अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय, हे यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावरती न बोललेलंच बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंद्यांची धुळफेक आता उघड होतीये, त्यांची लाचारीही दिसतीये। ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा निर्णय हा बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं सुरू। बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सुरू। निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे। बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांचा आयोगावरती हल्लाबोल। निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे। मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले? आदित्य ठाकरे यांचा सवाल। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती, असाही आदित्य ठाकरे यांचा प्रश्न। पेट्या बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली। मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। असा गोंधळ राज्यात कधीही झालेला नाही, असं वक्तव्य। कुठेतरी सेटिंग राहिली असेल, निवडणुकांचे निकाल लांबणीवरती पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून शंका व्यक्त। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांसाठी आता एकूण 68.97% मतदान। तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक 80.28% इतकं मतदान। आपल्यावरती रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा आरोप, तर सुशांत झांबरे यांना 50 ते 60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न। स्नेहल जगताप यांचा हा दावा। महाडमधल्या राड्यावरून आता विकास गोगावले यांची अनिकेत तटकरे यांच्यावरती टीका। महाडची जनता अनिकेत तटकरे यांना टकमक टोक दाखवेल, टकमक टोकाची भाषा आम्हाला अनिकेत तटकरे यांनी शिकवू नये, गोगावले आक्रमक। आरोपांसोबत माझा दुरान्वयी संबंध नाही, महाडमधील समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। स्वतःशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा, तटकरे यांचा गोगावलेंवरती निशाणा। मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते 2-2 तास आत कसे बसतात, जबरदस्तीने आमदाराने मतदान करायला सांगितलं, असा एका मुलीचा आरोप। एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरमध्ये मतदान करण्यासाठी आला असता पोलिसांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न। आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा आरोप। कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रकार सुरू असल्याचा हा आरोप। मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावरती भाजप पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते समोरासमोर। शाब्दिक वादानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊतांची भेट घेणार। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊतांच्या तब्येतीची करणार विचारपूस। नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न कायम। आदित्य ठाकरे आज तपोवनात पाहणी करण्याची शक्यता। तपोवनातील वृक्षतोडीला गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध। जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। आमदारांची तानाशाही सुरू, बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसे यांचा पलटवार। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, शिंदेच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून हल्लाबोल। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप। अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। मतदान केंद्रावरील प्रतिनिधींमध्ये वाद, 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। रायगडच्या रोहामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राडा। दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यामध्ये बाचाबाचीचं हाणामारीमध्ये रूपांतर। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद। मतदान सुरू असताना शाहूनगर भागामध्ये मोठा राडा झाला। राड्याचं कारण अस्पष्ट।
महाडमध्ये गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये राडा। गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। जांभरे यांच्या वाहनाची तोडफोड। सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चांगलाच चोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर। या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहागीर खान यांची आता पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद। या प्रकरणी 2 जणांवरती गुन्हा दाखल। बांगर मोबाईल घेऊन का गेले हे तपासावं लागेल। संजय बांगर यांच्याकडून झालेल्या गोपनीयता भंगावरती मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया। लोकप्रतिनिधींनी काही गोष्टी टाळल्या पाहिजे असं कायंदे यांचं वक्तव्य। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मतदानावेळी हाणामारी। करमाळ्यामध्ये 6 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे देखील झाले दाखल। करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान प्रचार करण्याच्या आरोपावरून वाद। वाशिममध्ये आता मतदानाची वेळ संपण्याआधीच ईव्हीएम सील केल्यानं उरलेल्या मतदारांचं बॅलेटवरती मतदान घेण्यात आलं। मालेगावच्या बालविकास शाळेतील मतदान केंद्रावरचा हा प्रकार। ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये मतदानादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। गुंडांना बोलवत आहे। जयंत पाटलांकडून विरोधकांवर ही टीका। नाशिकमधल्या मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान। भाजप उमेदवाराचा हा आरोप। मुंबईमधल्या वरळी या ठिकाणच्या मतदारसंघामध्ये जवळपास 6,500 दुबार नावं। माझ्यासह मुलांची देखील नावं दुबार मतदार यादीमध्ये। वरळीमध्ये 1100 नावं मृत व्यक्तींची। सुनील शिंदे यांचा हा आरोप। निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू। फुरसुंगी नगर परिषदेच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला धमकी। या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा झाला दाखल। अहिल्यानगरच्या महेश रेखे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक। वाराणसीमध्ये दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल कौतुक। 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखेने केलेलं कार्य येणाऱ्या पिढ्यांना आठवेल। मोदींची पोस्ट। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदमची घेण्यात आली भेट। नुकत्याच पार पडलेल्या अंध महिला T20 विश्वचषक भारतानं जिंकला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गंगा कदमचा सत्कार। इंदापूर या ठिकाणी प्रदीप गारटकर यांच्या कार्यकर्त्यांकडून निकाला आधीच फटाके फोडत जल्लोष। तर 21 तारखेला गुलाल आमचाच दादांच्या राष्ट्रवादीच्या भरत शहा यांच्याकडून विश्वास व्यक्त। एनआयए चीफ सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता। दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव। सूत्रांची ही माहिती। धुळ्याच्या पिंपरनेरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राडा। मतदान केंद्रांमध्ये जाण्यावरून वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। धाराशिवच्या परंड्यातील प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्रावर बाचाबाची। मतदारांच्या ओळख परेडवरून शाब्दिक बाचाबाचीतून वाद। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे संघर्ष टळला। बुलडाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर झाला राडा। बोगस मतदान करताना 4 जण हे पकडून दिले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी। राड्यामध्ये आमदार गायकवाडांच्या पीएचाही समावेश। नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांमध्ये राडा। गोंधळाचा फायदा घेत एका युवकानं जमावावरती स्प्रे फवारला। संबंधित व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबईच्या टागोर नगरमध्ये सुरू असलेला नक्षेचा बाजार युवा सेनेकडून उघडकीस। गरतुल्यांकडून युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ला। विक्रोळी परिसरामध्ये तणावाचं वातावरण। मुंबईमधील छेडानगर भागामध्ये पाईप दुरुस्ती दरम्यान हजारो लिटर पाणी गेलं वाया। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाईप क्रॉसिंगचं काम केलं पूर्ण। मुंबईमधल्या मालवणी भागामध्ये ऑन ड्युटी पोलिसांवरती हल्ल्याचा प्रयत्न। स्थानिक गुंडांकडून पोलिसांना गलिच्छ शिवीगाळ। या प्रकरणी संबंधितांवर मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये कोयता गँगची दहशत। सिगारेट घेण्या-देण्यावरून वाद झाला त्यामुळे तरुणाकडून कोयत्यानं हल्ला। अद्याप तक्रार दाखल नाही मात्र दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। धाराशिवमध्ये मतदान करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधली ही घटना। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू। पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळची ही घटना। शेतात काम करत असताना बिबट्याचा महिलेवरती हल्ला।
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ठाणे बोरीवली बोगदा जाणार आणि या प्रकल्पासाठी 18,838 कोटींचा खर्च केला जाणार। या बोगद्यामुळे वाहतूक कोंडीमुळे लागणारा तासाभराचा वेळ 15 मिनिटांवर येणार। साताऱ्याच्या पाटणमधील माझगाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत, तक्रार करूनही वन अधिकारी सातपुते फिरकले नाही। पालकमंत्र्यांचे आदेश असताना वन अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष। या परिसरामध्ये बिबट्यांचे हल्ले सुरूच आणि यामध्ये एक जण जखमी। मीरा भाईंदर या ठिकाणच्या काशीनगरमध्ये अनधिकृत पार्किंगवरती पोलिसांची कारवाई। पार्किंगमधल्या गाड्यांमध्ये गैरप्रकार सुरू होते। TV9 मराठीच्या बातमीनंतर पोलिसांनी केली कारवाई। दहिसरमध्ये पतीकडून आता पत्नी अल्पवयीन मुलीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला। ब्लेडने जीव घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। झोपेत असताना दोघींवरती वार करत हत्या करण्याचा केला प्रयत्न।